नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत साई पल्लवी हिच्याबद्दल. साई पल्लवी ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिचा नैसर्गिक अभिनय, साधेपणा आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्य यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली आहे. आज ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानली जाते. साई पल्लवी ही तामिळ कुटुंबात वाढली आणि लहानपणापासूनच कला आणि शिक्षण यामध्ये तिची आवड होती. साई पल्लवीचे पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामाराय कन्नन आहे. तिच्या कुटुंबाने तिला नेहमी शिक्षणाला प्राधान्य देण्याची शिकवण दिली. तिने शालेय शिक्षण तामिळनाडूमध्ये पूर्ण केले. शिक्षणात ती चांगली होती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती सहभागी होत असे. लहानपणापासूनच तिला नृत्याची खूप आवड होती. तिने कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता स्वतःच्या मेहनतीने नृत्य शिकले. साई पल्लवीने वैद्यकीय शिक्षणासाठी TBC येथील वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला. तिने तिथे MBBSचे शिक्षण पूर्ण केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती डॉक्टर बनण्याच्या तयारीत होती, पण तिच्या आयुष्यात एक मोठी संधी आली. तिला चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली ती प्रेमाम या चित्रपटामुळे. या चित्रपटात तिने मालर नावाची भूमिका साकारली. या चित्रपटात तिचा साधा लूक आणि नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला, त्यामुळे ती एका रात्रीत प्रसिद्ध झाली. मालर टीचर ही तिची व्यक्तिरेखा आजही अनेक प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. यानंतर साई पल्लवीला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. तिच्या अभिनयाच्या सर्वत्र प्रशंसा झाली. तिने पुढे फिदा या तेलुगू चित्रपटात काम केले. हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील तिची भानुमती ही भूमिका खूप गाजली. तिच्या संवादशैलीने आणि अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. साई पल्लवीचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आहे. ती भूमिका साकारताना खूप वास्तववादी वाटते. तिच्या अभिनयात कृत्रिमता नसल्यामुळे प्रेक्षकांना तिचे पात्र खरे वाटते. ती नेहमी वेगळ्या आणि अर्थपूर्ण भूमिका निवडते. तिने लव्ह स्टोरी या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनय केला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनीही खूप प्रशंसा दिली. तिच्या अभिनयाबरोबरच तिचे नृत्यही खूप लोकप्रिय आहे. ती अनेक गाण्यांमध्ये अप्रतिम नृत्य सादर करते. तिच्या नृत्यात ऊर्जा, भावना आणि सहजता दिसते. तिचे नृत्य पाहून अनेक तरुण प्रेरित होतात. साई पल्लवीच्या व्यक्तिमत्वात साधेपणा खूप दिसतो. ती नेहमी नैसर्गिक रूपात दिसते. ती मेकअपचा फारसा वापर करत नाही, यामुळे तिचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक वाटते. ती स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास ठेवते, यामुळे ती अनेक तरुणांसाठी आदर्श बनली आहे. ती समाजातील विविध मुद्द्यांवरही आपले मत मांडते. ती पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल देखील जागरूक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. सोशल मीडियावरही तिचे मोठे फॉलोइंग आहे. लोक तिच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिच्यावर प्रेम करतात. ती नेहमी आपल्या चाहत्यांशी नम्रतेने वागते. तिच्या कुटुंबाशी तिचे खूप जवळचे नाते आहे. ती आपल्या कुटुंबाला खूप महत्त्व देते. कामात व्यस्त असतानाही ती कुटुंबासाठी वेळ काढते. तिच्या आयुष्यात शिस्त आणि मेहनत यांना खूप महत्त्व आहे. ती प्रत्येक भूमिका मनापासून साकारते. तिच्या मेहनतीमुळे ती आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिने श्याम सिंघा रॉय या चित्रपटातही प्रभावी भूमिका केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. साई पल्लवीला अनेक चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तिच्या कामगिरीची दखल चित्रपटसृष्टीत घेतली जाते. ती सतत नवीन आव्हाने स्वीकारते. तिच्या भूमिकांमध्ये नेहमी वेगळेपणा दिसतो. ती आपल्या अभिनयाद्वारे समाजातील भावना आणि वास्तव दाखवते. तिच्या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना काहीतरी नवीन देतो. ती फक्त लोकप्रियतेसाठी काम करत नाही, ती चांगल्या कथा आणि अर्थपूर्ण भूमिकांना प्राधान्य देते. यामुळे तिच्या चित्रपटांना वेगळी ओळख मिळते.
साई पल्लवीचे व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी आहे. ती मेहनत, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे उत्तम उदाहरण आहे. अनेक तरुण तिच्याकडून प्रेरणा घेतात. तिच्या यशामागे तिची जिद्द आणि मेहनत आहे. ती नेहमी सकारात्मक विचार ठेवते. भविष्यातही ती अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करेल अशी अपेक्षा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत तिचे स्थान अधिक मजबूत होईल. तिच्या अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे ती आज एक आदर्श अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे साई पल्लवी ही प्रतिभावान, मेहनती आणि प्रेरणादायी अभिनेत्री आहे. तिचे कार्य आणि व्यक्तिमत्व अनेक लोकांना प्रेरणा देत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन नायिका घेऊन, एक नवीन नायक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.